ठाणे महानगरपालिकेतील दिवा विभागात हा माझ्या पाठीमागे बघाल तर हा दातिवली तलाव आहे। हा दिवा विभागातील हा प्रमुख तलाव आहे। येथेच गणपती विसर्जन घाट सुद्धा आहे आणि नवरात्र देवी विसर्जन सुद्धा या तलावात केला जातो। आपण पाहाल तर गेल्या 5 ते 6 वर्षात या तलावासाठी कोट्यवधी रुपये निधी देण्यात आलेला आहे, परंतु येथील लोकप्रतिनिधी आणि महापालिकेचे अधिकारी यांच्या संगनमताने अनेक वेळा या तलावाची खोटी बिलं काढण्यात आली। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या संदर्भात वेळोवेळी महापालिकेला तक्रार करण्यात आलेली आहे, परंतु प्रत्येक वेळी महापालिकेने याकडे दुर्लक्षच केलेलं आहे। आताही आपण पाहाल की या तलावाला 5,73,23,876 रुपयाची अशी मोठी भरघोस अशी निधी देण्यात आलेली होती, परंतु ही एवढी मोठी निधी दिलेली असताना सुद्धा आपण पाहाल तर फक्त शिशोभेच्या नावाखाली या तलावात फक्त भ्रष्टाचारच चालू आहे। आमच्या पाठीमागे बघाल तर आज सकाळी या तलावाची संरक्षण भिंत पडलेली आहे आणि त्याच्यात रिक्षाही पडल्या होत्या, टू व्हीलरही पडल्या होत्या। म्हणजे या जीवितहानी होता होता थोडक्यात बचावलेली आहे। म्हणजे महापालिका इथे जीवितहानी होण्याची अजून वाट पाहत आहे का? आणि आमच्या माहितीला असं आले की ह्या 5,73,23,876 रुपये एवढी निधी दिलेली आहे, परंतु या ठेकेदाराने इथल्या लोकप्रतिनिधीला याच्यातून 15% निधी देण्यात दिलेली आहे। म्हणजे विचार करा किती मोठ्या प्रमाणात इथे या तलावाचा भ्रष्टाचार चाललाय। तरी ठाणे महानगरपालिकेला आमची आयुक्तांना विनंती आहे की या तलावाची तात्काळ आपण थर्ड पार्टी ऑडिट करून चौकशी करावी आणि येथील ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा अशी आमची करावी आणि येथील ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा अशी आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मागणी आहे। सहकारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहकारी आम्ही आयुक्त महोदयांना निवेदन दिलं होतं की संबंधित तलावात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे, त्यांची मुदतवाढ संपलेली आहे आणि कोणतीही मुदतवाढ न घेता परस्पर आणि त्या ठेकेदाराने मजुरांचा जो इन्शुरन्स आहे तो देखील संपलेला आहे याची माहिती सन्माननीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे आम्ही पुराव्यानिशी दिली। संबंधित माहिती माझ्या हातात आपण पाहू शकता, दिलेला अर्ज आहे आणि संपूर्ण जनमाहिती अधिकाऱ्याकडून प्राप्त केलेली माहिती आहे। या माहिती अधिकाऱ्यातून उघड झालेली सदरची माहिती सन्माननीय आयुक्त सौरभ राव यांना दिली आणि तरी सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांवर अद्याप कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई झालेली नाही, त्याबद्दल आम्ही जाहीर निषेध करतो। महापालिकेत